अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, हा संदेश नक्की ऐक. आमच्या फोटोकडे तू बघून हा संदेश ऐकलास तर तुला शुभ संकेत प्राप्त होतील. तुझ्या जीवनातील हा खूप महत्त्वाचा आणि शुभ दिवस ठरणार आहे. त्यामुळे हा संदेश तू ऐकलास तर आम्हाला पण खूप आनंद होईल. स्वामी म्हणतात, बाळा, तुला एक चमत्कार अनुभवायला मिळेल. ज्या ज्या ठिकाणी तू असशील, जर तुला तिथे आमचं गाणं किंवा आमचं नामस्मरण ऐकायला मिळालं तर समजून घे, आम्ही त्या ठिकाणी साक्षात आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहेच. स्वामी म्हणतात, बाळा, जर तुला माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुला आमच्यावर विश्वास असेल तर आत्ताच श्री स्वामी युग या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक कर. तू आहेस स्वामींचे बाळ असं लिही आणि आमच्या या कुटुंबात, स्वामी कुटुंबात सहभागी हो. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला खात्री आहे तू आमचे हे कार्य नक्की करशील आणि आम्ही तुझ्या जीवनात आनंद आणणारच आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, कधीकधी तुझ्या डोळ्यातून नकळत अश्रू येत असतील तर समजून जा, तुझी प्रार्थना आम्ही स्वीकारली आहे आणि लवकरच तुझ्या जीवनातील संकटांचा नायनाट होईल आणि त्या सर्व संकट बाजूला होऊन तुझे जीवन आनंदित होईल. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला आम्हाला आनंदित बघायचं आहे. आमचा प्रत्येक भक्त हा माझा अतिशय प्रिय आणि लाडका आहे. स्वामी म्हणतात, बाळा, ही माय माऊली, तुझी स्वामी माऊली तुझ्या दिशेने आता सर्व काही सकारात्मक गोष्टी पाठवीत आहे. बाळा, तू आमचा प्रिय भक्त आहेस. आम्हाला आमच्या सर्व भक्तांचा खूप अभिमान वाटतो की तो प्रत्येक क्षणी आम्हाला आठवतो आणि प्रत्येक क्षणाला तो आम्हाला कधीही विसरत नाही. तो आनंदातसुद्धा आणि संकटातसुद्धा मला आठवण करतो. आम्ही त्यालाच आमचा खरा भक्त म्हणणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या या खडतर आणि कठीण प्रवासात आम्ही तुला माया लावणार आहे आणि तुझी काळजीसुद्धा करणार आहे, कारण तू आमचं लेकरू आहे. आजपर्यंत अनेक वेळा अनेक अडचणीतून आम्ही तुला सोडवून आनंदी आणि सुखी जीवनाचा प्रवास करत करत इथपर्यंत पोहोचवला आहे. कालांतराने तुझ्या जीवनातसुद्धा अनेक बदल घडणार आहेत. तुझी बिकट परिस्थिती आता सुधारून सर्व काही जे दिवस कष्टाचे, गरिबीचे काढलेले आहेत, आता ते लवकरच श्रीमंतीमध्ये रूपांतर होतील. स्वामी म्हणतात, बाळा, या सकारात्मक स्वामींच्या संदेशातून तुझ्या आर्थिक तसेच शारीरिक व कर्जविषयक समस्या आम्ही नक्कीच दूर करू. येणाऱ्या काही दिवसातच तुझ्या आर्थिक समस्या दूर होऊन पैसा तुझ्या दिशेने वाटचाल करत आहे. यासोबतच आमच्या प्रिय भक्ताला, आमच्या बाळाला आम्ही आशीर्वाद देखील पाठवित आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, तुला आम्ही आशीर्वाद पाठविले आहे याचे अनुभव नक्कीच येतील. काही दिवसातच तुला ती प्रचिती अनुभवायला मिळेल. आम्हाला खात्री आहे बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, जर तू मनापासून आणि दृढ विश्वासाने आमचे नामस्मरण करत असशील तर नक्कीच तुला यश प्राप्त होतील. म्हणजेच जीवनामध्ये तू कोणतीही इच्छा मनात धरली असशील तर ती पूर्णत्वास येईल, कारण तू आमचे नामस्मरण तितक्याच विश्वासाने करतो आहेस. त्याच विश्वासाने
आम्ही तुला फळ देणार आहोत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझी ही जिद्द पाहून आम्हाला पण खूप आनंद वाटतो. आमचा भक्त आम्हाला कधीही न विसरता नामस्मरण करतो. आमच्या समोर बसून त्याचे दुःख आमच्यापर्यंत पोचवतो आणि आमच्या भक्ताला, आमच्या लेकराला आम्ही त्या दुःखातून काढणार नाही असे कधीच होणार नाही. आम्ही त्या प्रत्येक दुःखातून तुला लवकरात लवकर बाहेर खेचत असतो. त्या अडचणीतून, त्या दुःखातून बाहेर काढतच असतो. बाळा, तू आमच्यावर ठेवलेला विश्वास, आम्हाला तुझ्यावरचं प्रेम आणखी आणखी वाढवत राहते. स्वामी म्हणतात, बाळा, तुला ज्यांनी ज्यांनी वाईट म्हटलं आहे, तुझा राग केला आहे, त्यांची तू काळजी करू नको. त्यांची गाठ माझ्याशी आहे. त्यांनी तुला खूप त्रास दिला, खूप रडवलं, पण माझ्या भक्ताला जो रडवतो, जो त्रास देतो, त्याला आम्ही चांगलीच शिक्षा करतो. बाळा, तुझ्या जीवनातील येणारे आनंदी क्षण तू हसत हसत जगून घे. तुझ्या जीवनातील येणारे क्षण आनंदात घालव. या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. त्यांनी तुझा रागही केला तरी आम्ही आमच्या भक्ताकडे लक्ष ठेवून जो तुझा राग करेल, तुला वाईट म्हणेल, त्याच्याशी आमची गाठ आहे. त्याला आम्ही बघून घेतो. त्याने केलेल्या कर्माचा हिशोब आमच्याकडे आहे. तू त्याची काळजी करू नकोस बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं भाग्य बदलणार आहे. आज हा संदेश तू टाळाटाळ न करता ऐकलास तर माझा पूर्ण तुझ्यावर विश्वास आहे की तू श्रद्धाभावाने आणि मनापासून आमच्या वाणीला स्वीकारतो आणि आमची तू सेवा करत राहतो. स्वामी म्हणतात, बाळा, आम्ही बघत आहे आमचा भक्त किती निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने आमची सेवा करतो. निस्वार्थ भावनेने तू जर आमच्याजवळ येत आहे तर नक्कीच आम्ही तुला त्या निस्वार्थ सेवेचे फळ देणार आहोत. बाळा, तू आमच्याकडे काही मागितले नाहीस तरी आम्हाला सर्व काही ठाऊक आहे. तुला कशाची गरज आहे, तुझ्या मनात कशाची इच्छा आहे, त्या सर्व इच्छा आम्ही तुझ्या पूर्ण करू. स्वामी म्हणतात, बाळा, जरी तुला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी काही दिवस मागे पुढे होत असतील, परंतु तू इच्छा जर मनात धरली तर ती पूर्ण करूच. हा आमचा तुला एक आशीर्वाद आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तुझ्याकडून प्रत्येक रूपात सेवा करून घेत असतो. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी, स्वामी माऊली.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊली माझी स्वामी माऊली. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.